नमस्कार. संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार. श्रोते हो, मागच्या भागात आपण प्राचीन भारत समजून घेताना या विषयावर ज्येष्ठ विद्वान डॉक्टर गो.बम देगलूरकर यांची मुलाखत ऐकली. प्राचीन भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा आयाम म्हणजे तत्कालीन शिक्षण व्यवस्था. गुरुकुल पद्धत होती, नालंदा, तक्षशिला यासारखी विद्यापीठे होती हे आपण जाणतो. पण शिक्षण प्रक्रिया कशी होती, ज्ञानाचे विषय कोणकोणते होते हे मात्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसतं. याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत प्राध्यापक क्षितिज पाटुकले. हे भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीजचे संस्थापक संचालक आहेत. तसंच गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठात भारतविद्या या विषयाचे मार्गदर्शक आहेत. पाटुकले सर, नमस्कार. नमस्कार सर, प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती हा आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा आयाम, त्याविषयी आज आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो. प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती अगदी सुव्यवस्थित होती आणि अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण त्यावेळेला विद्यार्थ्यांना मिळत असे हे आम्हाला माहीत आहे. पण ह्या शिक्षण पद्धतीविषयी अगदी सविस्तर माहिती आज आम्हाला तुमच्याकडून मिळवायची. मला सुरुवातीला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण ज्याला शिक्षण म्हणतो ते नक्की काय? हा एक अतिशय विलक्षण आणि अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. संपूर्ण भारताला विश्वगुरू म्हणून ओळखलं जात होतं आणि त्याचं विशेषत्व हे मूलभूतरित्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये होतं. शिक्षण पद्धती समजावून घेताना मुळात शिक्षण कशासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विचार होता. प्राचीन भारतामध्ये किंवा अजूनही आपण ग्रामीण भारतामध्ये जर गेलो तर आपल्याला असं पाहायला मिळतं की माझा जन्म कशासाठी झालेला आहे, मी या पृथ्वीवर जो काही पाहुणा म्हणून आलेलो आहे त्यामध्ये नक्की मला अपेक्षित असं काय काम आहे. आणि शिक्षण म्हणजे फक्त केवळ शारीरिक क्षमतांचा विकास नसून, म्हणजे जशी आपल्याला 5 इंद्रिय आहेत, पंचेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, त्याचबरोबर माणसाला असलेलं जे काही एक विशेष आशीर्वाद म्हणा किंवा वरदान म्हणा ते म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर या सर्व स्तरावर मानवी जीवनाकडं समग्र दृष्टीनं पाहणं, सम्यक दृष्टीनं पाहणं आणि त्याचा विकास करणं हा शिक्षणाचा मूलभूत उद्देश आहे. शिक्षणाची प्रक्रिया ही अशा प्रकारची आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक बालकामध्ये काहीतरी आहेच. म्हणजे ज्या पद्धतीने याला एक अतिशय सुंदर उदाहरण आहे की तो मूर्तिकार ज्याला मूर्ती घडवतो त्याला ती मूर्ती त्याच्या डोळ्यासमोरच असते, त्या पत्थरामधली. तो फक्त ते बाजूच्या गोष्टी बाजूला करतो आणि ती मूर्ती घडवतो. अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडे पाहत असताना त्याच्यातल्या क्षमता ओळखणं, त्याच्या जाणीवांचा अभ्यास करणं आणि त्या मुलाला त्याची जाणीव करून देणं आणि त्याचा सर्वार्थाने विकास करणं यासाठी सहाय्यभूत होणारी यंत्रणा म्हणजे शिक्षण यंत्रणा. ती केवळ उपजीविकेचं साधनासाठी मी शिक्षण घेतोय किंवा करिअर ओरिएंटेड मी शिक्षण घेतोय अशा प्रकारची कल्पना नव्हती. याचबरोबर त्या शिक्षणातून निर्माण होणारा जो युवक आहे, जो नागरिक आहे, त्याची दृष्टी ही सातत्यानं सर्वे भवन्तु सुखिनः, अर्थात समष्टीचं हित, सगळ्यांचं हित, आपण जे कोणी या पृथ्वीवर त्या सगळ्यांनी आनंदानं जगावं, आनंदानं उपभोग घ्यावेत, सर्वार्थानं प्रगती करावी, अशा प्रकारची शिक्षणाची दृष्टी या भारतीय प्राचीन शिक्षण पद्धतीमागे होती. छान. आता तुम्ही म्हणालात तेव्हा गुरु शिष्यांचं एकत्रित जे वचन आहे ते मला आठवलं. सहनाववतु सहनौ भुनक्तु. अगदी बरोबर. सहवीर्यम करवावहै. जे काय करायचं या प्रक्रियेत आपण दोघं सहकारी आहोत. मी गुरु आहे आणि मी विद्यार्थी आहे, अशी ही 2 पातळीवरची प्रक्रिया नव्हती, नाही का? एकत्वाची भावना हे भारतीय विचारांचं वैशिष्ट्य आहे आणि ते गुरु शिष्यातच नव्हे तर एकंदरीत अवघे विश्वचे अपुले घर ही जी माऊलींची जे प्रतिपादन आहे ते त्या अर्थानं प्रत्येक समाजाच्या स्तरामध्ये पूर्णपणे रुजलेलं होतं. हे त्याचं मला फार मोठं सौंदर्य वाटतं. छान. आता तुम्ही इतक्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात. नुसती बुद्धी नाही तर इंद्रिय, मन, चित्त, अहंकार या सगळ्याची जाणीव आणि त्याबरोबर स्वतःची जाणीव, हे इतका उदात्त विचार शिक्षणाच्या मागे होता. आता या शिक्षणाचे प्रकार जर आपण बघितले तर त्याच्याविषयी काय सांगता येईल?
मगाशी म्हटलं त्यामध्ये याचबरोबर पंचमहाभूत जी आहेत, आपल्या बाजूला जी सृष्टी आहे, निसर्ग आहे, त्या निसर्गाकडे ज्यावेळेला आपण पाहतो आणि त्यावेळेला त्यातली वेगवेगळी आश्चर्य बघून आपण अक्षरशः अचंबित होतो. तर त्यासाठी त्यांची ओळख करून घेणं, त्यांचं कार्य कसं चालतं याचा अभ्यास करणं, अशा प्रकारच्या या कुतूहलातूनच मानवी ज्ञानाची निर्मिती झाली किंवा या प्राचीन शिक्षण पद्धतीची निर्मिती झालेली आहे. आता हे सगळं म्हणत असताना जो मूळ भारतीय विचार आहे शिक्षणाच्या मागचा, तो हा 4 पुरुषार्थांवर आधारित आणि 4 आश्रमांवर आधारित आहे. बर. म्हणजे जीवन ज्या व्यवस्थापन शास्त्राचं आज आपण कौतुक पाहतोय, करतोय आणि चांगल्या पद्धतीनं अनुभवतोय सुद्धा, त्याचं नियोजन त्यावेळेला त्यांनी जीवनाचं नियोजन अशा अर्थानं केलं होतं. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा प्रकारचे 4 पुरुषार्थ एक आदर्श व्यक्ती होण्यासाठी म्हणून समोर ध्येय म्हणून दिले होते. धर्म याची अतिशय सोपी व्याख्या, म्हणजे आता सध्या जी प्रचलित आहे की धर्म म्हणजे संप्रदाय किंवा उपासना पद्धती, अशी ती कल्पना नसून जे जे कर्म मी माझ्या स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या हितासाठी करतो, ते प्रत्येक कर्म ज्यावेळेला मी समाजाच्या, निसर्गाच्या हितासाठी करतो, त्याला ते धर्म होतं. इतकी सोपी व्याख्या धर्माची केलेली. त्या दृष्टीनं जर आपण याच्याकडे पाहिलं की धर्माचं बंधन आहे. अर्थ म्हणजे केवळ पैसा नव्हे, अर्थ म्हणजे संसाधनं, वेगवेगळ्या प्रकारची संसाधनं, वेगवेगळ्या क्षमता या विकसित करणं, याचा अर्थ आहे. काम म्हणजे फक्त इच्छा नव्हे, काम म्हणजे कल्पना. ज्या भारतामध्ये आपण असं पाहतोय, आता सध्या मी अंकोरवाटवर काम करतोय, तर ज्यावेळेला मी कंबोडियामध्ये ते एवढं प्रचंड मंदिर पाहतो किंवा आपण अजिंठ्याला, वेरूळला अत्यंत आश्चर्यकारक अशा ज्यावेळेला रचना पाहतो आणि त्या रचना पिढ्यानुपिढ्या, कितीतरी कुणाची नावं गावं आपल्याला माहिती नाही आहेत, पण त्यांनी ज्या पद्धतीनं त्या विकसित केल्या, मला असं वाटतं की त्याच्या मागं त्यांचं जे काही म्हणजे कामाच्या अंतर्गत जसं इच्छेचं नियोजन आहे, ते नियोजन आहे की त्याच्यामध्ये मला स्वतःला, मी जे काही कार्य करतोय ते ईश्वरी कार्य करतोय, मी ते सगळ्यांना आनंद मिळावा म्हणून कार्य करतो आणि त्यात मलाही आनंद आहे, अशा प्रकारचं. आणि चौथा मोक्ष, की हे जे काही सगळं आहे याच्यातून मला मुक्त व्हायचंय. मुक्त व्हायचं म्हणजे मला कुठेतरी जाऊन, मोक्ष म्हणजे कुठेतरी वेगळं लॉजिंग बोर्डिंग आहे आणि एखादा ग्रह आहे त्याच्यावर व्यवस्था केलेली आहे, अशी कल्पना नाही आहे. तर हे सगळं जे काही माझ्या अवतीभोवती आहे त्याच्या पलीकडे जाऊन मी स्वतः अंतर्मुख होणं आणि स्वतःला ओळखणं, ही मोक्षाची कल्पना. त्यामुळं अर्थ आणि काम यांच्यावर धर्माचं नियंत्रण आणि मोक्षाचं अत्यंत अद्भुत असं लक्ष, अशा प्रकारचं जीवनाचं नियोजन. खूप छान. दुसऱ्या बाजूला 4 आश्रम, म्हणजे लहान मुलं, तो ज्याला ब्रह्मचर्य आश्रम म्हणतो, की लहान मुलांना लहान वयात लहान मुलासारखंच वागलं पाहिजे. त्यांना 4थ्या-5व्या वर्षी KG मध्ये जाऊन शिकायची गरज नाहीये. लहानपणाचा त्यांना आनंद घेतला पाहिजे. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, ही अशी आश्रमांच्या मार्फत जीवनाचं नियोजन केलं होतं. आता या सगळ्याकडे पाहताना शिक्षणासाठी हे कसं उपयुक्त ठरलं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे असं म्हणणं होतं की माता ही आपली पहिली गुरु आहे. वयाच्या 5 वर्षापर्यंत माता ही पहिली गुरु आहे आणि नंतर पिता हा दुसरा गुरु आहे. घरातच मिळणारं शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं होतं. म्हणजे शिक्षण ही काहीतरी आउटसोर्स केलेली गोष्ट आहे, अशा प्रकारची कल्पना नव्हती. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य होतं की त्यानं तो मूल अधिक सक्षम बनावं, त्याची बुद्धीची वाढ व्हावी, त्याची शारीरिक क्षमता वाढावी, त्यानं आनंद घ्यावा. आणि मग त्याच्या पुढं तो जो काही मी शिक्षण घेतो, मग प्रत्येकाची आवड वेगळी आहे. जसं आपण म्हणतो की व्यक्ती तितके प्रकृती, सब घोडे 12% म्हणून सगळ्यांना एके ठिकाणी गोळा करणं आणि त्यांना त्या पद्धतीनं शिक्षण देणं, अशा प्रकारचा विचार नव्हता. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांसाठी ही अत्यंत अभिनंदनीय तर बाब आहेच, पण विलक्षण रोमांचित करणारी बाब आहे की आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, विदुषींनी, विद्वानांनी किती जीवनाचा सखोल विचार केला होता. आता उदाहरणार्थ एखाद्या गुरुकुलामध्ये एक मुलगा आहे की त्याला तर्काची आवड आहे, तर मग गुरु त्याला म्हणजे तू अष्टाध्यायीचा अभ्यास कर, तू योग्य आहेस त्याच्यासाठी. किंवा दुसरा एखादा मुलगा नाही, त्याला शारीरिक कष्टाची आवड आहे, तू कुस्ती खेळ किंवा तू शेतातली कामं कर. म्हणजे जो प्रत्येक विद्यार्थी त्याला रुचेल असं, त्याला आवडेल असं, अशा प्रकारचं ज्ञान देणं आणि त्यातून उपजीविका ही अगदी सहज गोष्ट होती. म्हणजे मला मुद्दाम ही गोष्ट सांगायची की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट ही कल्पना इथं नव्हती.
इथं कल्पना अशी होती की देर इज नो फाईट फॉर एक्झिस्टन्स. सगळेजण आपण म्हणजे आपण वेगवेगळे संकल्प करताना सुद्धा अगदी द्विपाद चतुष्पाद पासून निसर्गात सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांचं हित व्हावं, अशी एक फार मोठी कल्पना होती. त्याचं बाळकडू या शिक्षणातून खरं तर पाजलं जात होतं. छान, छान. आता ह्याच्यामध्ये प्राचीन भारत म्हटलं की आपल्याला पटकन डोळ्यासमोर येते ती गुरुकुल पद्धती, आश्रम पद्धती. पण एक असं चित्र दिसतं की ही आश्रम पद्धती म्हणजे तिथे फक्त एक तत्वज्ञानाचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत होतं का? का काय होतं ही आश्रम पद्धती म्हणजे गुरुगृही जाऊन राहणं इथपर्यंत माहिती आहे. पण एकंदर ह्याचं स्वरूप काय होतं? खूप सुंदर प्रश्न आपण विचारले. मला खूप आनंद होतोय. अनेकदा याचमधून फार मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे की गुरुकुल हे केवळ काही विशिष्ट लोकांचीच मक्तेदारी होती किंवा गुरुकुलामध्ये फक्त वेद उपनिषद यांचंच शिक्षण दिलं जात होतं. खरं तसं नव्हतं. मला सांगायचा मुद्दा असा आहे की शिक्षणाची जी काही संकल्पना प्राचीन भारतामध्ये होती ती घरातून होणारं शिक्षण, गुरुकुलातून आश्रमातून होणारं शिक्षण आणि लोकशिक्षण समाजातून मिळणारं शिक्षण अशा प्रकारावरची ती आधारित कल्पना होती. तर त्यामध्ये अनेकदा कौशल्य शिकायचं काम हे घरातच होत होतं. तो मुलगा लहानपणापासून जन्मल्यापासून 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 4 वर्षाचा होत असताना तो आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आणि त्यावेळेला कल्पना डोळ्यासमोर एकत्र कुटुंब पद्धती होती. एका घरामध्ये 80-80, 100-100, 200-200 माणसं एकत्र राहायची आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचं एक भावनिक नातं होतं, एक एकत्वाची भावना होती. त्याचा सगळ्यात मोठा फायदा होता की कुणीही उपाशी राहण्याचा संभव नव्हता. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अन्नाची शाश्वती होती. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जे काही शिकायचे, जे काही करायचे त्याचं मूलभूत स्वातंत्र्य होतं. आता यामध्ये सुरुवातीचा शिक्षणाचा जो टप्पा आहे तो घरातच पार पडला त्याचा. आणि मग त्यानंतर त्यातलं जे आपण असं म्हणूया नैपुण्य मिळवायचे, त्यातली विशेषता प्राप्त करायचे ते विद्यार्थी गुरुकुलामध्ये जायचे. सर्वसाधारण व्यवस्था अशी होती की वयाच्या 8व्या-9व्या वर्षापर्यंत मुलं घरामध्येच शिकायची, आजूबाजूच्या परिसरामध्ये शिकायची. ती जे काही गावातलं ग्रामशिक्षण किंवा ग्रामजीवन हे आपल्या देशाच्या ह्याचा पाया होतं. त्या मुलांचं शिक्षण तिथं यायचं आणि मग ते शिकण्यासाठी गुरुकुलामध्ये जायचे. तर त्यातला जो कौशल्याचा भाग आहे किंवा आपण असं म्हणूया त्याचा टेक्निकल जो पार्ट आहे तो घरातच शिकवला जायचा. पण त्याच्या मागचा जो सिद्धांत आहे, त्याच्या मागचं जे विज्ञान आहे ते समजून घेण्यासाठी ही मुलं गुरुकुलात जायची. मी एक उदाहरण देतो. एक सुतार आहे, त्यांच्या घरी सुतार कामाचा त्यांचा व्यवसाय आहे आणि ते एकत्र कुटुंब आहे. तो लहानपणापासून तो मूल पाहतोय की माझे वडील कसा रंधा मारतायत, माझे काका कसा रंधा मारतायत, माझा दादा कसा रंधा मारतोय किंवा तो नक्षी कशी काढतोय त्याच्यावर, तो लहानपणापासून डोळ्यासमोर पाहतोय. परंतु त्याला काही वेळेला असं कळत नाहीये की बाबांनी यावेळेला हाच रंधा का वापरला, की त्या रंध्याचं पातं का बदललं, त्याच्या मागचं कारण काय आहे. मग त्याचे बाबा म्हणतात की ते त्याला सांगतात, त्यांच्या परीने समजावतात, पण त्याच्या मागचं काय विशेष भूमिका आहे, त्याच्या मागचं हे समजण्यासाठी तो जातो गुरुकुलामध्ये. बरोबर. गुरुकुलामध्ये ज्याप्रमाणे म्हणजे जी गोष्ट घरामध्ये समाजामध्ये तीच गुरुकुलामध्ये होती. गुरुकुलामध्ये ज्याला शास्त्र शिकायचंय, शास्त्र म्हणजे आपण त्याला म्हणूया वेद उपनिषद साहित्य किंवा पुराण, हे जे काही शिकायचे ते शिकण्याची व्यवस्था होती. त्याचबरोबर प्रत्येक गुरुकुलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य शिकवण्याची सुद्धा व्यवस्था होती. आणि मग त्यामध्ये कुणाला लोहार काम शिकायचंय, कुणाला सुतार काम शिकायचंय, जे जे काही शिकायचंय ते शिकायची व्यवस्था उपलब्ध होती. आणि ह्यात काम कोण करायचं, ह्यात शिक्षक कोण असायचे, तर मगाशी जे मी सांगितलं जीवनाच्या नियोजनामध्ये हे वानप्रस्थाश्रमामध्ये गेलेले जे लोक आहेत ते निस्वार्थपणे निशुल्क शिकवण्याचं काम करायचे, त्यांचं ज्ञान द्यायचे. आणि त्यामुळं जे काही एक्सपर्ट किंवा जे काही गुरु आपण ज्यांना आपण म्हणतो ते जे गुरुकुलामध्ये उपलब्ध होते किंवा गुरुकुलांमध्ये कार्यरत होते ते केवळ वेद उपनिषद आणि पुराण शिकवणारे नव्हते, तर ते सर्व प्रकारच्या ऐहिक जीवनासाठी लागणाऱ्या ज्ञानाच्या आणि कौशल्य हे शिकवणारे सुद्धा तिथं उपलब्ध होते. हे आपल्याला दुर्दैवानं माहीत नाहीये. पुन्हा विषय असा होता ना की ज्याला ज्याची रुची आहे, ज्याला ज्याची आवड आहे तिथं जाऊन त्याचं तो शिक्षण घेत होता आणि त्याला पुढं करिअर करायला म्हणजे त्याचं जीवन म्हणजे पुन्हा एकदा मला सांगायचं की जीवनाचा उद्देश केवळ
अर्थ संपादन करणं आणि उपजीविकेची सोय करणं असा अजिबात किंवा इतका क्षुद्र उपजीविकेचा अर्थ नव्हता. उपजीविकेचा अर्थ सर्वांगीण विकास, सर्वार्थानं त्या बालकानं युवकानं प्रगल्भ होणं आणि जीवनाचा अधिकाधिक आनंद घेणं असा छान. तो उद्देश त्याच्या मागचा होता. आता तुम्ही म्हणालात की ज्याला जे आवडतं, ज्याची जी क्षमता आहे, ज्याच्या बुद्धीनुसार त्याला ते शिक्षण घेण्याचा पूर्णपणे अधिकार होता आणि तसं त्याला मिळतही होतं. व्यवस्था उपलब्ध होती. व्यवस्था पण होती. हा, आज तुम्हाला गंमत सांगतो, गुरुकुलांची जी व्यवस्था होती, एक तर गुरुकुलामध्ये निशुल्क शिक्षण, निशुल्क निवास, निशुल्क अन्न, निशुल्क औषधी हे त्यातला भाग होता. गुरुकुलाचे जे प्रमुख गुरु आहेत ते त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे वडील आहेत, पिता आहेत. ते गुरु, ते आचार्य त्या विद्यार्थ्याकडे पाहताना हा माझा मुलगा आहे, हा माझा विद्यार्थी आहे, हा माझा शिष्य आहे, याला अधिकाधिक मला कसं ज्ञान देता येईल. इतकं सगळं तुम्ही विवेचन केल्यावर आता मला जो स्नातकाला उपदेश केला आहे गुरूंनी, त्याचं महत्त्व फार वेगळं आणि विशेष जाणवतंय. त्या उपदेशाबद्दल सांगा ना सर. तैत्तिरीय उपनिषदामध्ये शिक्षावल्ली या त्याच्या एका भागामध्ये 11वा अनुवाक आहे की ज्याला त्यांनी समावर्तन संस्कार असं म्हटलंय. समावर्तन संस्कार त्याला आदेशही म्हटलंय, त्याला उपदेशही म्हटलेला आहे आणि त्याला संदेशही म्हटलेला आहे. आणि ते सांगताना ज्यावेळेला तो विद्यार्थी गुरुकुल सोडून जातोय, गुरूंनी त्याला अनुमती दिलेली आहे आणि आता तो प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव घेण्यासाठी आता तो निघतोय, अशा वेळेला त्याला सांगतात सत्यम वद, धर्मम चर, खरं बोल. म्हणजे मला असं याच्यातून अतिशय उदात्त चित्र आपल्या सगळ्यांसमोर मांडायचे की आचरणावर किती प्रचंड भर होता. म्हणजे नुसतं ज्ञान एका अर्थानं पाजळणं ही वेगळी गोष्ट आणि ते प्रत्यक्षात आचरणात आणणं असा तो उपदेश त्याला देत आहेत. त्यानंतर ते त्याला सांगतायत की स्वाध्यायात्मा प्रमद, सतत स्वाध्याय करत राहा. स्वाध्याय म्हणजे काय? अनेकदा आपल्याकडे गैरसमज झाले की स्वाध्याय म्हणजे स्वचा शोध घेणं, म्हणजे फक्त आध्यात्मिक अर्थानं किंवा मुक्तीच्या मोक्षाच्याच अर्थानं स्वाध्याय असं आपण घेतो, पण तो तसा नव्हता. याचं कारण मोक्ष हा सक्तीचा विषय नाहीये, साधना हा सक्तीचा विषय नाहीये. तर स्वाध्याय याचा अर्थ त्याला ज्याच्यात रुची आहे, गती आहे, ज्याचं त्यानं शिक्षण घेतलंय, प्रशिक्षण घेतलंय, त्याबद्दल त्यानं सातत्यानं चिंतन करावं, मनन करावं, यात मला अजून काही चांगलं करता येईल का असा निदिध्यास असावा. आज संपूर्ण जगाला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, इसवी सनाच्या 1000व्या शतकामध्ये संपूर्ण जगाचा जो काही आर्थिक टर्नओव्हर होता, ज्याला आजच्या परिभाषेमध्ये आपण जीडीपी म्हणतो, तर भारताचा वाटा 29% होता इसवी सन 1000 साली. त्याचे सगळे आता पुरावे सापडले. आज भारताचा वाटा किती आहे याच्याबद्दल आपण चर्चा करायला नको, पण आज ज्या चीनचा वाटा आहे तो सुद्धा फक्त 14.5% आहे. आता हे कसं शक्य झालं? याचं कारण प्रत्येक विद्यार्थी या समावर्तन संदेशातून जो काही तो अधिकाधिक एक्सलन्स, अधिकाधिक अत्युत्तम मी काय करू शकेल याचं चिंतन सातत्यानं समाजातला प्रत्येक घटक, प्रत्येक वर्ग, प्रत्येक विद्यार्थी करत होता. म्हणूनच भारतानं एवढी प्रचंड उंच पातळी गाठली. आपण पाहतो की त्याला जे सगळे लोक बाहेर पडले, तो कोलंबस असू दे किंवा वास्को द, हे कुणाला शोधायला बाहेर पडले? हे माझ्या भारताला शोधायला बाहेर पडले. तर त्याचं मूळ मला असं वाटतं या स्नातकांच्या संदेशामध्ये. आणि आचार्यांनी त्यात असंही म्हटलंय ना की जर काळानुरूप आमचाच उपदेश तुला जर अगदी बरोबर. हा, त्याविषयी सांगा ना सर. त्यांनी म्हणजे या सगळ्याच्या शेवटी म्हणजे जसं शेवटी ते म्हणतात की हाच वेदांचा संदेश आहे, हाच उपनिषदांचा संदेश आहे आणि हाच आमचा आदेश आहे, परंतु याच्याही पलीकडे जाऊन हे सगळं तू समजून घे आणि त्यातून तुला योग्य वाटेल ते कर. मला वाटतं इतक्या प्रकारचं व्यक्तिगत स्वातंत्र्य संपूर्ण विश्वामध्ये आपल्याला कुठल्याही संस्कृतीमध्ये आढळणार नाही. म्हणजे बुद्धीला आणि तर्काला आणि त्याच्या स्वातंत्र्याला केवढं महत्व दिलेलं आहे. छान सर. ह्याच्याच बरोबर आपल्याला अगदी महत्वाची आणि ओळख असलेली जी एक शिक्षणाची पद्धती होती ती म्हणजे विद्यापीठीय शिक्षण. आपण नालंदा, तक्षशिला यांची नावं ऐकलेली आहेत, पण ही दोनच विद्यापीठं होती का विद्यापीठांची मोठी मालिका होती? आणि तिथे प्रवेश कसा मिळत असे? तिथे गुरुकुलापेक्षा वेगळं काय पद्धतीचं शिक्षण मिळत असे विद्यार्थ्यांना? याविषयी थोडं सांगा ना. काय झालंय, आपल्याला फक्त नालंदा, तक्षशिला आणि
त्यांना उद्ध्वस्त केलं गेलं याचीच वर्णनं आपण ऐकलीत. आता तक्षशिला आणि नालंदा सोडून बिहारमधलं विक्रमशील, उड्डयंतपूर, कर्नाटकात विजापूर जवळ असलेलं सुलोटगी, बांगलादेशामधलं सोमपूर, ओरिसामधलं रत्नागिरी वगैरे ही आपल्याला काही विद्यापीठांची नावं माहिती आहेत. आणि कितीतरी विद्यापीठं अशी नष्ट झाली, म्हणजे त्यांची इतिहासाकडे पाहण्याची आपली जी दृष्टी आहे त्या याच्यामुळं मला असं वाटतं की त्यातले पुरावे किंवा ते आपल्याला मिळत नाहीत. परंतु त्याचबरोबर आपल्याला हेही माहीत आहे की वाराणसी, कांची, पैठण किंवा काश्मीरमधलं जे शारदा पीठ होतं, नागार्जुन कोंडा आंध्र प्रदेशमधलं, अशी अनेक प्रकारची स्थानिक पीठं होती, ती विद्यापीठच होती. याचबरोबर आपल्या देशामध्ये जी मंदिरं होती, हो. संस्कृती मंदिराश्रित असं म्हटलंय. मंदिरांच्या आश्रयानं या देशामध्ये संस्कृती राहिली. कला वेगवेगळ्या प्रकारच्या, या सगळ्याचं कला संस्कृती या सगळ्याचं जे उन्नयन आणि उन्नती झाली ही मंदिराच्या, म्हणजे एका अर्थानं त्याला एकीकडे ईश्वरी अधिष्ठान आहे आणि एकीकडे समाजाचं अधिष्ठान आहे, अशा पद्धतीनं त्यांची रचना होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ज्ञान देणारी विद्यापीठं या देशामध्ये होती. सर्टिफिकेशन, प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था होती, कारण प्रमाणपत्रांना काही उपयोग नाही असं आपण दुर्दैवानं पाहतो. खरंय. तर मुळात क्षमता विकसित करणं आणि त्याला अनुकूल समाज रचना असणं, त्याला तिथं संधी मिळणं, अशी एक अंगभूत व्यवस्था होती. अर्थात ही जी मोठी मोठी विद्यापीठं होती, इथं अनेक शाखा होत्या. मी तुम्हाला गंमत सांगतो की त्या विक्रमशील विद्यापीठामध्ये 4 गुरूंच्या नावानं 4 द्वारं होती. बर. आणि त्याला एका याला रत्नदेव शास्त्रींचं नाव होतं, एक उत्तरेकडचं द्वार आहे त्याला नारोपंत शास्त्रींचं नाव होतं. अशी दारांना नावं होती. आणि मग तेथे त्या प्रत्येकाच्या परीक्षा ठरलेल्या असायच्या. आणि ज्याला विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी तिथं यायचे त्याला ते अतिशय कठोर अशी त्याची परीक्षा घेतली जायची आणि मग त्याला प्रवेश मिळायचा. म्हणजे प्रवेश मिळणं हे सुद्धा त्यावेळेला अवघड होतं. आज आपल्याला माहिती आहे की नालंदा विद्यापीठाचा ज्यावेळेला दुर्दैवानं संहार झाला, त्यावेळेला तिथं 3 लाखाहून अधिक ग्रंथ हे नकला करून ठेवलेले होते. म्हणजे ते जळून जायला सुद्धा 3 महिने लागले. इतक्या प्रकारचं ती विद्यापीठं अशा सर्व प्रकारच्या ज्ञानानं समृद्ध होती. सगळ्यांना तिथं प्रवेश होता. युआन शॉंग सारखे आपल्याला प्रवास वर्णनामध्ये जगभरातनं लोक इथं आले. त्यांच्या कुणाकडनंही आम्ही काही शुल्क घेतलं नाही, त्यांना कुठलीही आडकाठी केली नाही. सगळ्यांना मुक्त प्रवेश या विद्यापीठातून होता. आणि जी नंतर वेगवेगळी विज्ञान आणि शास्त्र विकसित झाली, त्यांचंही शिक्षण, म्हणजे विशेषतः मला आता खगोलशास्त्राविषयी विचारायचं की त्याच्यातली उंची भारताने जी गाठलेली आहे ती खरंच अचंबित करणारी आहे. मग अशा पद्धतीचं, म्हणजे आपण प्रॅक्टिकल नॉलेज जे म्हणतो, तशीही शिक्षणाची तिथे सोय होती का? सगळीकडे. आता जसं आपल्याला वराहमिहिरांचं बृहदशास्त्र आपल्याला माहित आहे की म्हणजे खगोल विज्ञानाबरोबरच ज्योतिषाबरोबरच अगदी ज्याला आपण आजचं रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि या ज्या काही कल्पना म्हणतो किंवा जमिनीतल्या भूभागातल्या पाण्याची पातळी म्हणतो, इथपासून सगळ्यांचा त्यांच्याकडे अभ्यास होता. स्थापत्यातला होता. आता आपल्याला राजा भोजाचं जे पुस्तक आहे सम्रांगण सूत्रधार किंवा युक्ती कल्पतरू, अशा प्रकारचे अनेक ग्रंथ होते. आता काळाच्या ओघामध्ये यातले अनेक ग्रंथ नाहीसे झालेत आणि त्याचे पुरावे आता दाखवायला आपल्याकडे नाही आहेत. पण ते होतं एवढं नक्की, कारण त्याच्याशिवाय ही अशक्य कोटीतली बांधकामं, स्थापत्य हे होणंच शक्य नाही. सर, जाता जाता एक वेगळा आणि महत्वाचा प्रश्न विचारते, स्त्रियांच्या शिक्षणाविषयीचा. आपण गार्गी मैत्रेयींचं नाव ऐकलेलं असतं की त्या फार ब्रह्मवादिनी स्त्रिया होत्या, पण ह्या दोघीच होत्या का? कारण त्या दोघींचीच नावं थोडी, आणि त्यांचं कर्तृत्व फारच मोठं होतं. परंतु असं नव्हतं. मुळात महिलांचं जे काही शिक्षण होतं, स्त्रियांचं जे काही शिक्षण होतं, ते मुख्यतः घरामध्ये गृहकौशल्य. आज आपण काय म्हणतो, घरात काम करणाऱ्या स्त्रियांना आपण काही मान्यता देत नाही कारण त्या कमवत नाहीत, असा म्हणजे अर्थाचा विचार. परंतु गृहकौशल्य सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. आज या गृहिणींमुळे सगळं समाज चालताना आपण पाहतोय. तर त्यामुळे गुरुकुलांमधल्यापेक्षा विशेषतः घरामध्ये गृहस्थी जीवनाला उपयुक्त अशा प्रकारचं शिक्षण, संस्कारांचं शिक्षण, मुख्य म्हणजे आर्थिक व्यवहारांचं शिक्षण. त्याचवेळी प्राचीन भारतामध्ये ज्या स्त्रियांना अधिक शिक्षण घ्यायची इच्छा आहे त्यांना सुद्धा 100% संधी होती. त्यांना त्याला कृषिका म्हणत, त्याचबरोबर त्यांना ब्रह्मवादिनी म्हणत. आता याच्यामध्ये अनेक नावं जी आपल्याला माहिती नाही आहेत, त्याच्यामध्ये रोमासा, लोपामुद्रा, अपला, घोषा,
जुहू, पौलोमी, जरिता, अरे वा. गौपयना, सारंगा, कद्रू अशी म्हणजे जशी ऋषींची मोठी लांबलचक नावं माहिती आहेत तशी ही नावं आहेत, पण ती आपल्याला माहिती नाही आहेत. सर, प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती या विषयावर तुम्ही आज इतकं मौलिक मार्गदर्शन केलेलं आहे. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि ह्याविषयी मार्गदर्शन केलं. मनपूर्वक आभार. धन्यवाद. आपण खूप चांगला उपक्रम सुरू केलाय. अशा उपक्रमांची समाजाला, देशाला, राष्ट्राला अत्यंत गरज आहे. मी आपलं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद.